आता बलोच बंडखोरांकडे जे स्रोत आहेत ते खूप मोठे स्रोत आहेत. म्हणजे बलोच बंडखोर जी शस्त्र वापरतात तशा प्रकारची शस्त्र पाकिस्तानचं लष्कर सुद्धा वापरत नाही, अशी कबुली पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी त्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये दिली होती. याच्यावरून बलोचांची आर्थिक परिस्थिती जी आहे, त्यांच्याकडे जे आर्थिक स्रोत आहेत ते मजबूत आहेत असं मानायला हरकत नाहीये. हा पैसा येतो कुठून? हा पैसा येतो विदेशातल्या बलोच समर्थकांकडून किंवा बलोच बंडखोरांचं समर्थन करणाऱ्या देशांकडून. परंतु बलोच फक्त बाह्य स्रोतांवर अवलंबून नाहीत, त्यांनी स्वतःची आर्थिक रचना निर्माण केलेली आहे. खंडणी आणि तस्करी या दोन स्रोतातून बलोचांना प्रचंड मोठा पैसा येत असतो. अफगाणिस्तानच्या सीमेवरून शस्त्र आणि ड्रगची तस्करी होते आणि इराणच्या सीमेवरून तेलाची तस्करी होते. दोन्ही तस्करीच्या धंद्यातून बलोचांना प्रचंड मोठा पैसा मिळतो आणि त्यांचा सगळ्यात मोठा जो स्रोत आहे तो आहे खंडणी. बलुचिस्तानमध्ये ज्या कंपन्या काम करतात त्या कंपन्यांकडून बलोच खूप मोठ्या प्रमाणात खंडणीची वसुली करतात. यामध्ये चीनी कंपन्या आहेत, ग्वादर बंदरावर ज्या कंपन्या आणि कंत्राटदार काम करतात ते आहेत, खनिजांचं उत्खनन करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत त्या आहेत. तर अशा विविध स्रोतातून बलुजांकडे आता इतकं आर्थिक बळ निर्माण झालेलं आहे की त्यांनी स्वतःच्या नौदलाची घोषणा केलेली आहे आणि येत्या काळामध्ये नौदलाचं हे बळ वाढवण्याचं काम सुद्धा बलोच करतील याच्याबाबत कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये.